नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, फ्रेशर ग्रॅज्युएटसाठी चांगली एक संधी चालून आलेली आहे. द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी, जी भारत सरकारची एक जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, तिच्यामध्ये 500 असिस्टंट पदासाठी भरती आलेली आहे. तर बघा, द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी ही छोटी मोठी कंपनी नाही आहे, तर ही भारत गव्हर्नमेंटची सर्वात मोठी नॅशनलाइज जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. बघा, परत सांगतोय, भारत गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी नॅशनलाइज जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, जिला सर दोराबजी टाटा यांनी 1919 मध्ये स्थापित केली होती आणि हिचे हेडक्वार्टर पण मुंबईमध्येच आहे. तर बघा, ही जी वेकन्सी आहे ती रिजन वाईज आहे बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना प्रत्येक रिजननुसार तिथली लँग्वेज जी आहे ते अशी मुलं हवी आहेत. आणि आपल्या स्टेटसाठी चांगल्या जागा आहेत, ठीक आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनला 17 तारखेपासून सुरुवात झाली आहे. ती आता शेवटची जी तारीख आहे ती 1/1/2025 म्हणजे 1 जानेवारी 2025 ही आहे, ठीक आहे. आता त्यांनी इथे एक्झामचं टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे, ठीक आहे. तर बघा, लास्ट डेटपासून तुम्हाला जवळपास 25 ते 26 दिवस भेटत आहेत अभ्यासासाठी. तर ह्याचा जो अभ्यासक्रम आहे ते आपण पुढे बघूया. आता सर्वात महत्त्वाचं बघा इथे काय दिलं आहे. द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन द प्री टेस्ट, म्हणजे तुमची प्रिलिमिनरी आणि मेनमध्ये जो पास होईल त्यांना शॉर्टलिस्ट करणार आहे. तर रिजनल लँग्वेज टेस्ट होणार आहे. ह्याचा अर्थ काय, तर ह्यांना ही जी आहे रिजनल लँग्वेज टेस्ट ही क्वालिफाय करायचीच आहे. म्हणजे तुमची मराठी आहे रिजनल लँग्वेज टेस्ट, बरोबर. तर बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी ही टेस्ट पास करू शकत नाही. ज्यांना मराठी येत नाही ते विद्यार्थी ही टेस्ट पास करू शकत नाही आणि क्वालिफाय होऊ शकत नाही. त्यामुळे मोस्टली दुसऱ्या राज्यातली मुलं ही त्यांच्या राज्यात हे फॉर्म भरणार आहेत. बघा, तुमचं कॉम्पिटिशन हे कमी होऊन जाते. तर मला वाटतं मराठी विद्यार्थी जे ग्रॅज्युएट्स आताच झालेत किंवा फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे. तर त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरण्याचा विचार करावा. पुढे आता एज लिमिट बघा काय दिलं. एज लिमिट आहे 21 इयर, हे मिनिमम वर्ष एज पाहिजे तुमचं, आणि मॅक्झिमम 30 दिले, ठीक आहे. आता मोस्टली बघा, एज लिमिट हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये हे 27 असते, पण इथे तुम्हाला चांगला 30 दिलेला आहे. आणि जे विद्यार्थी हे कॅटेगरीचे आहेत त्यांना सुद्धा अप्पर एजचं रिलॅक्सेशन आहे. आणि दुसरं ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, तर IBPS नावाची संस्था करणार आहे, ठीक आहे. तर मोस्टली ज्या बँकेच्या एक्झाम होतात किंवा इन्शुरन्स कंपनीच्या एक्झाम होतात त्या कोण करतं, तर IBPS करते. तर पुढे आता आपण इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ह्या जॉबसाठी ते बघूया. तर बघा, त्यांनी काय सांगितलं इथे, अ कॅन्डिडेट मस्ट पजेस अ मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशन हे हवं आहे त्यांना कुठल्याही डिसिप्लिनमधलं, फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी अदर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज ॲज दी बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे. आणि त्यांना काय हवं आहे दुसरं, तर इंग्लिश हा विषय तुम्ही 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएट ह्या लेवलला तुम्ही पास झालेले असतात. आता ते सगळेच असतात आणि ते त्यांना सत्यापित करण्यासाठी काय हवं आहे, तर पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे हवं. 10वीचं किंवा 12वीचं किंवा ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे की इंग्रजी विषय हा तुम्हाला होता, ठीक आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाचं मी सांगितल्याप्रमाणे द नॉलेज ऑफ रीडिंग रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज, म्हणजे तुमची जी रिजनची लँग्वेज आहे म्हणजे आपली मराठी, ती तुम्हाला रीडिंग रायटिंग आणि स्पीकिंग आलीच पाहिजे, ठीक आहे. आणि त्याने पुढे सांगितलं आहे, कॅन्डिडेट्स नॉट फाउंड टू बी प्रोफेशन इन रिजनल लँग्वेज टेस्ट वुड बी डिस्क्वालिफाय, म्हणजे ज्यांना त्या राज्याची भाषा येत नाही ते डिस्क्वालिफाय करण्यात येतील, ठीक आहे. पुढे आता जे विद्यार्थी SC ST OBC आणि PWBD कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी एक प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आहे. म्हणजे त्यांना एक गायडन्स म्हणून हे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ठेवली आहे त्यांनी. तर जे हे कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांनी ते प्री एक्झामिनेशनसाठी अप्लाय पण करायचं आहे, ठीक आहे. पुढे तर आता सर्वात महत्त्वाचं, आता तुमचे 2 एक्झाम होणार आहेत, एक प्रिलिम आणि एक मेन, आणि त्याच्यानंतर एक रिजनल लँग्वेजची टेस्ट होईल. तर बघा, प्रिलिम आणि रिजनल लँग्वेजची टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. म्हणजे प्रिलिमला तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे मेनसाठी, ठीक आहे. तर तुमचं जे पण ह्या पोस्टसाठी मेरिट लागेल ते फक्त मेनच्या आधारावर असेल. म्हणजे मेनमध्ये तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आहेत. प्रिलिम आणि रिजनल हे फक्त क्वालिफाईंगच्या नेचरचे आहेत. पण मी सांगेल प्रिलिमसुद्धा तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे, कारण तुम्ही प्रिलिम क्रॅक केल्याशिवाय मेनला जाऊ शकत नाही. रिजनल लँग्वेजची बात तर नंतरची आहे. तर प्रिलिम तुमची 100 मार्काची होणार आहे. तुम्हाला जवळपास 1 तास मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचे 3 सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये एक तुमची इंग्लिश लँग्वेज आहे, एक रिझनिंग होणार आणि एक न्यूमेरिकल एबिलिटी, ठीक आहे. तर बघा, ह्या टेस्टमध्ये IBPS काय करते, तर सेक्शननुसार तुम्हाला प्रश्न असतात. एक इंग्लिशचं सेक्शन असते, एक रिझनिंगचं असते आणि एक न्यूमेरिकल ॲबिलिटीचं असते. आणि असे 3 सेक्शन दिलेले असतात एक्झामला. प्रत्येक सेशनसाठी एक टाईम असते. बघा, आता तुमच्या इंग्लिश सेक्शनसाठी तुम्हाला 20 मिनिटं असणार आहेत पहिले. त्या 20 मिनिटामध्येच तुम्हाला इंग्लिश सॉल्व्ह करायचं. असं नाही की तुम्हाला एक कंबाईंड टाईम दिलेला आहे 100 मार्कासाठी 1 तास, ठीक आहे. 20-20-20 असे 3 सेक्शन असणार आहेत तुमचे आणि तुमचं सेपरेट टाईम असणार आहे, ठीक आहे. आणि जी मीडियम ऑफ एक्झाम आहे ती फक्त तुमचा इंग्लिश सेक्शन तुमचा इंग्लिशमध्ये होणार. बाकी जर तुम्ही ऑप्ट करू शकतात हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, ठीक आहे. पुढे ही प्रात झाल्यानंतर तुमची होईल तर मेन एक्झामिनेशन, ठीक आहे. आता मेन एक्झाममध्ये 250 प्रश्न असतील 2 तासासाठी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेम 5 सेक्शन असणार आहेत तुमचे
आणि प्रत्येक सेशनसाठी सेपरेट टाईम असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं वाढते कॉम्प्युटर नॉलेज आणि टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस, म्हणजे जनरल अवेअरनेस वाढेल तुमचं आणि कॉम्प्युटर नॉलेज. आता माझ्या नॉलेजनुसार कॉम्प्युटर नॉलेज आणि जनरल नॉलेजला तुम्हाला ते वन लाईनर असतात, कारण IBPS मोस्टली वन लाईनर क्वेश्चन विचारते. ठीक आहे. आणि GK साठी तर मोस्टली मागच्या 6 महिन्यात जे GK झालं आहे तेच असते. आणि दुसरं तुम्ही मला विचारते सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ठीक आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यावर तुमचा एका प्रश्नाचे मार्क हे वजा होतील. ठीक आहे. आता पुढे जाण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं आहे का, कोणीही हा लगेच फॉर्म भरू नका. मी एक डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत आणि फॉर्म कसा भरावा ह्यावर एक व्हिडिओ टाकेल, त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म भरा. बघा मी मागे एक BMC भरतीवर व्हिडिओ केला होता, तर बहुतेक मुलांनी व्हिडिओ न बघताच फॉर्म भरले. त्यामुळे काय झालं तर मुलांनी भरपूर ठिकाणी लहान चुका केल्या. आता बघा मी हे म्हणत नाही की तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, मी फक्त सांगतोय तुम्ही त्या चुका करू नका, जेणेकरून तुमचे पैसे मोफत जातील, म्हणजे तुम्हाला दुसरा फॉर्म भरावा लागेल. आता त्या BMC भरतीमध्ये मुलांनी इतक्या चुका केल्या आहेत ना, लहान चुका केल्या आहेत ना, जसे की पॉईंट टाकायचे विसरले आहेत. तर अशा चुकांसाठी IBPS ही दुसरी संधी देत नाही तुम्हाला, म्हणजे फॉर्म करेक्शनसाठी दुसरी संधी देत नाही. त्यामुळे ते व्यवस्थित व्हिडिओ बघा कसा फॉर्म भरायचा आहे आणि मगच फॉर्म भरा. ठीक आहे. पुढे आता इथे सांगितलं त्यांनी जे विद्यार्थी मेन एक्झामिनेशन शॉर्टलिस्ट करतील किंवा होतील त्यांना ते रिजनल टेस्टसाठी बोलवतील. आणि ही टेस्ट फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. आणि ही जी टेस्ट असेल ती तुमची सेंटरला होईल, म्हणजे ही सेंटर IBPS कंडक्ट करणार नाही तुमची, तर जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये होईल. ठीक आहे. त्यामुळे जरी दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आणि पास झाले, तरी ह्या परीक्षेमध्ये ते लँग्वेज न येत असल्यामुळे बाहेर होतील. ठीक आहे. त्यामुळेच मी सांगतोय मराठी विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. पुढे बघूया. आता मी म्हटल्याप्रमाणे बघा कंडक्टेड बाय कंपनी. ठीक आहे. म्हणजे कंपनी घेणार आहे तुमची. पुढे त्यांनी तेच सांगितलं की ही टेस्ट आहे ही क्वालिफाईंग नेचरची आहे, समजलं. आणि नो स्कोर म्हणजे तुमचा कुठलाही इकडे स्कोर वगैरे नसणार आहे, फक्त क्वालिफाय करायचे. पुढे आणि बघा महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर दिलेले आहेत त्यांनी, तर हे इतके आहेत. तुमच्या जवळचं जे असेल ते टाकायचं आहे. ठीक आहे. पुढे आता ॲप्लिकेशन फीज किती आहे, तर जे SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन आहेत म्हणजे त्यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. आणि जे अदर्स आहेत म्हणजे OBC ओपन SCBC अशा विद्यार्थ्यांना 850 रुपये फी आहेत. म्हणून सांगतोय की तुम्ही कुठलीही चुकी करायची नाही फॉर्म भरताना, जेणेकरून तुमचे 850 रुपये वेस्ट जातील. ठीक आहे. आणि दुसरं जे OBC कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल हे मस्ट आहे. आता नॉन क्रिमिनल कुठलं असते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी ते आपण पुढे डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. आता इथे बघूया तुमचा पगार. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा ते तुम्हाला प्रोबेशन पिरियडवर घेणार 6 महिन्यासाठी, आणि त्यात तुम्हाला ते स्टायपेंड म्हणून एक अमाऊंट देतील, म्हणजे 25,000 ही अमाऊंट त्यांनी सांगितलेली आहे इथे. आणि प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर बघा तुमचा जो स्केल आहे तो इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर बेसिक सॅलरी आहे ती एवढी आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला इमॉल्युमेंट्स अप्रॉक्सिमेटली 40,000 एवढे त्यांनी तिकडे सांगितलेले आहेत. हे कधी तर इनिशियल स्टेजमध्ये. ठीक आहे. आणि ते सोडून तुम्हाला काही अलाउन्सेस पण आहेत. ठीक आहे. जसे की मेडिकल बेनिफिट्स, ग्रुप मेडिकल पॉलिसी म्हणजे तुमच्या फॅमिलीसाठी एक मेडिकल पॉलिसी वगैरे, आणि दुसऱ्या ट्रॅव्हल सबसिडी वगैरे असं काय ज्या स्टाफ वेलफेअरच्या स्कीम आहेत त्या सगळं लागू होतात. ठीक आहे. तर चला पुढे. तर बघा अशाप्रमाणे ही चांगली संधी माझ्या मताने आलेली आहे, तर ही संधी तुम्ही जाऊन देऊ नका. ठीक आहे. फॉर्म नक्की भरा. आणि पुढे जे मी व्हिडिओ टाकणार आहे डॉक्युमेंट्ससाठी आणि फॉर्म कसा भरावा ते नक्की बघा. आणि त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. तर चला थँक्यू.